मित्रांनो, इंट्राडे करताय त्याच्यामध्ये मग तुम्ही इक्विटी किंवा ऑप्शन्स याच्यामध्ये ट्रेड करत असाल आणि बऱ्याच वेळेला इंट्राडाचा एक कॉमन प्रॉब्लेम असतो ते म्हणजे प्रॉपर स्टॉक्स रिसर्च न करता येणे आणि त्याच्यानंतर एंट्रीमध्ये गडबड होणे. आणि त्यासाठी मी तुमच्यासाठी एक स्पेशल 5 व्हिडिओची सिरीज बनवतोय ज्याच्यामध्ये मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला वेगवेगळे फंडेज सांगणार आहे जो तुम्हाला इंट्राडेला चांगले हाय प्रोबॅबिलिटी स्टॉक्स शोधून देईल आणि तुमचं काम आणखी सोपं करेल. पुढे जाण्यापूर्वी आणखी एक महत्त्वाची गोष्ट, याच्या आधी एक मी व्हिडिओ बनवला होता ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की व्हॉल्यूम तुम्हाला कशा पद्धतीने ट्रेंड दाखवू शकतो. तो पाहिला नसेल तर क्विकली यावरच्या कार्डवर क्लिक करा आणि न चुकता व्हिडिओ पहा किंवा खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे. आता ही 5 व्हिडिओची सिरीज मी का बनवतोय तर मला एक गोष्ट ऑब्झर्व झाली की इंट्राडे मध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामध्ये एक सगळ्यात मुख्य प्रॉब्लेम असतो मग तो असा आहे की कुठले स्टॉक शोधले पाहिजेत. मग भले ट्रेंड अप असेल किंवा डाऊन असेल, मी तेजी करताना काय बघितलं पाहिजे आणि कुठल्या कंपन्यांमध्ये आपण एंट्री कशी केली पाहिजे. आणि याच्यासाठी हे 5 वेगवेगळे फंड जे मी स्वतः वापरतोय ते तुम्हाला शिकवणार आहे. आणि त्याच्यामधला आजचा खूप इंटरेस्टिंग फंड आहे जो मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे. त्यामुळे लक्ष देऊन ऐका आणि आवडलं तर लगेच इम्प्लिमेंट करा. आता सिंपल गोष्ट, मी लगेच तुम्हाला स्क्रीनवर घेऊन जातो आणि कसं करायचं ते दाखवतो. आता तुमचा जोही टर्मिनल असेल जो तुम्ही वापरताय त्याच्यामध्ये साधं सिंपल गोष्ट मी याच्यामध्ये टाकेल की समजा स्टॉक्स फॉर इंट्राडे टुडे. सिंपल आहे, ज्या पद्धतीने आपण हे सर्च करतो. सर्च केल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये दिसेल की बऱ्याच वेगवेगळ्या याच्यामध्ये लिस्ट येतील साईट्सच्या. तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट NSE इंडियाची इथे बघा साईट दिसते, बरोबर. NSE इंडियाच्या साईटवर तुम्हाला याच्यामध्ये जायचं जेणेकरून तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजेल की हे काय असतं. इथे जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा इथे येतो बघा मोस्ट ऍक्टिव्हिटी इक्विटीज. आता हे करायचंय कधी तुम्हाला, जेव्हा तुम्ही ह्या मोस्ट ऍक्टिव्ह इक्विटीज याच्यावर क्लिक कराल तर तेव्हा तुम्ही जेव्हाही क्लिक करणार आहे तेव्हाच तो त्याच्यामध्ये डेटा दाखवणार आहे. लक्षात ठेवा, बरोबर आहे ना. म्हणजे सकाळी तुम्ही ट्रेड घेता तर सकाळी नॉर्मली 9:25 नंतर 9:30 पर्यंत तुम्ही हे डेटा बघायचा आहे. 10 मिनिटं नॉर्मली मार्केटला न्यूट्रल होऊन द्या किंवा त्याची जी काही पोझिशन आहे त्यानुसार जाऊ द्या. 9:25 ते 30 दरम्यान तुम्ही याच्यावर क्लिक कराल. स्टॉक्स फॉर इंट्राडे टुडे NSE साईटवर जाणार आपण. त्यामध्ये गेल्यानंतर ना इथे तुम्हाला दिसेल की सॉर्ट बाय असा एक ऑप्शन येतो याच्यामध्ये. आता हा जेव्हाही ऑप्शन याच्यामध्ये तुम्ही पाहाल तर याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की व्हॉल्यूम आणि व्हॅल्यू ह्या 2 गोष्टी येत आहेत. तर याच्यामध्ये मी क्लिक करेन व्हॉल्यूमवर. आता व्हॉल्यूम काय असतो, कसं असतं हे आपण याच्यामध्ये ऑलरेडी चेक केलेले पाहिलेले. तर इथे जर तुम्ही बघाल तर इथे बघा अमुक अमुक कंपन्यांची नावं येतात. आता इथे जी काही नावं घेतोय याचा अर्थ असा नाही की हे तुम्ही बघायचं, हे शेवटी तुम्हाला मी एक एज्युकेशन पर्पजने दाखवतोय तुम्ही काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे. तर इथे बघा अमुक अमुक कंपन्यांची नावं आली, बरोबर. तर ही खूप सारी लिस्ट येते. महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काय असते तर तुम्हाला याच्यामध्ये फायदा होणार आहे तो म्हणजे व्हॉल्यूमचा. त्या दिवशी त्या स्टॉकमध्ये त्या टाइमापर्यंत किती व्हॉल्यूम जनरेट झालाय, किती स्टॉक्स ट्रेडेड झाले. तर इथे बघा PCU ज्वेलर, आयडिया, ग्रो यांच्यामध्ये नॉर्मली मुवमेंट झाली. आणि तुम्ही जर बघितलं तर PCU ज्वेलर मध्ये ज्या दिवशी हा डेटा मी पाहिला तेव्हा 7.5% मुवमेंट झाली. आयडिया -0.29 म्हणजे तो थोडा डाऊन साईडला गेला. ग्रो मध्ये 6.5% मुवमेंट झाली. आणि अशा बऱ्याच कंपन्यांमध्ये तुम्हाला मुवमेंट झालेली दिसेल. फंडा क्लिअर झाला, व्हॉल्यूम बघितला आपण, मेन पॉईंटकडे येतो. आता ह्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं बघा. व्हॉल्यूम हा तुम्हाला काय असतो, एक दिशादर्शक असतो. म्हणजे प्राइस आणि व्हॉल्यूम हे जर दोघे सोबत असतील ना तर मोस्टली तुमची ट्रेडची दिशा चुकत नाही किंवा ॲक्युरसी वाढायला मदत होते. आता इथे महत्वाचा फंडा इथे असं वापरा, व्हॉल्यूम दिसतोय म्हणून ब्लाइंड जाऊ नका. व्हॉल्यूम बघितलं म्हणजे तुम्हाला ऍक्टिव्हिटी कळेल त्याच स्टॉकमध्ये काय होतीये. त्याच्यानंतर तुमचा जो काही सेटअप आहे तुम्ही आता वापरताय त्यानुसार बघा त्याच्यामध्ये कॅन्डल कुठल्या पद्धतीच्या बनतायत. म्हणजे जर समजा ग्रीन कॅन्डल बनतायत आणि व्हॉल्यूम वाढतोय दॅट मीन्स तो तेजीचे संकेत देतोय. मग त्यानुसार तुमच्या सेटअपमध्ये आधी त्याला लावून घ्या. प्लस असं दिसतंय की स्टॉकची प्राइस पडतीये, फॉल होतोय, रेड कॅन्डल्स बनतायत आणि तिथे व्हॉल्यूम वाढतोय स्ट्रॉंगली. याचा अर्थ त्या दिवशी स्टॉक्स मध्ये बेरिश आहे म्हणजे त्याच्यामध्ये जोरदार पडू शकतं. बियर्स अग्रेसिव्ह आहेत. साधा सिंपल फंड आहे आणि त्या दिवशीचा मार्केटचा ट्रेंड चेक करा. आता ही आपली इंट्राडेची एक पहिली स्ट्रॅटेजी की ज्याचा वापर करून तुम्ही चांगल्या हाय प्रोबॅबिलिटी कंपन्या शोधू शकता. याच्यासाठी तुम्हाला इंट्राडेचं नॉलेज असणं गरजेचं आहे. कॅन्डलस्टिक, प्राइस ऍक्शन हे रीड करता आलं पाहिजे. त्यांनी सी वापरा आणि जर समजा ते येत नसेल तर त्या गोष्टी शिकून घ्या. आता शिकायचं कसं, सिंपल आहे. याच्यासाठी आपण वेगवेगळे व्हिडिओज बनवलेले आहेत. आपले ऑफलाईन बॅचेस असतात, ऑनलाईन वेबिनार्स असतात, त्याची लिंक मी खाली दिलेली आहे. ॲडव्हान्स कोर्सेस असतात. तुम्हाला जे सुटेबल आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये प्रेफर करून जॉईन करून शिकू शकता. त्यामुळे ह्या सिरीजमध्ये कनेक्टेड राहा कारण हे 5 व्हिडिओ जे येणार आहे तुमच्यासाठी ते लाईफ चेंजिंग ठरतील आणि त्याच्यामधल्या ह्या सिरीजचा हा पहिला व्हिडिओ आहे. त्यामुळे पहा आणि याला सेव्ह करून ठेवा जेणेकरून मी तुम्हाला जे काही अजून ॲडिशनल गोष्टी सांगणार आहे 5 व्हिडिओ पाहिल्यानंतर ना तुमची डायरेक्शन क्लिअर झाली असेल. मार्केट कसंही असू द्या, चांगले स्टॉक्स हातामध्ये येतील. प्लस त्याच्यावर कशी ऍक्शन घ्यायची हे हळूहळू पुढच्या काही व्हिडिओज मध्ये तुमच्यासाठी क्लिअर होत जाईल. परंतु आणखी एक गोष्ट सांगतो, स्टॉक मार्केटमध्ये येत आहे कुठली गोष्ट ब्लाइंडली करून घेऊ नका. पहिली समजून घ्या,
पहा हे कसं केलं पाहिजे आणि जमलं तरच पुढे जावा, ते पण आपल्या पॅटर्न नुसार. आणि असंच इंटरेस्टिंग शिकण्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी ते तुमच्यासाठी शॉर्ट टाइम मध्ये स्पेशल आणि इंटरेस्टिंग स्ट्रॅटेजी घेऊन येत राहणार आहे, ज्या तुम्ही इंट्राडे मध्ये इक्विटी ट्रेडिंग किंवा ऑप्शन ट्रेडिंग करताय तिथे तुम्हाला कामाला येतील. आता पुढची महत्वाची गोष्ट, ही स्ट्रॅटेजी तुम्ही आधी वापरली होती का हो? मला खाली कमेंट करून सांगा. आणि अशा आज भन्नाट स्ट्रॅटेजी शिकण्यासाठी खाली कमेंट करा व्हॉल्यूम म्हणून, जेणेकरून मलाही समजेल की तुम्हाला व्हॉल्यूम समजलाय.